खासदार शरद पवार यांनी लोकनेते विजय वाकोडे यांच्या परिवाराची परभणीत सांत्वनपर भेट घेतली आहे। संविधान शिल्प प्रतिकृती विटंबना घटनेबाबत परभणीत झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि घडलेल्या घटनेबाबत परभणीत भेट देण्यासाठी खासदार शरद पवार आले होते। तर झालेल्या आंदोलनाचं नेतृत्व लोकनेते विजय वाकोडे यांनी केलं। दरम्यान त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं। याबाबत त्यांच्या परिवाराची देखील शरद पवार यांनी सांत्वनपर भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी परिवाराच्या वतीनं घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। तर आंदोलनादरम्यान पोलिसांनी जाणीवपूर्वक त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। आंदोलन हाताळत असताना त्यांनी प्रशासनाला सहकार्य करत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला। घडलेल्या घटनेबद्दल त्यांना झालेल्या ताणतणावाच आणि पोलीस प्रशासनानं केलेल्या कारवाई संदर्भात ते अस्वस्थ होते। त्यामुळेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचं निधन झालं असंही सांगण्यात आलं। तर आमच्या परिवाराचे ते कर्ते पुरुष होते। त्यांच्या निधनानं कुटुंबावर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली असून यामुळे शासनाच्या वतीनं आता आर्थिक मदत व्हावी आणि एका सदस्याला नोकरी देण्यात यावी अशी मागणी परिवाराच्या वतीनं करण्यात आली। तर खासदार शरद पवार यांनी यावेळी सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासित केलं। यावेळी लोकनेते विजय वाकोडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत त्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी अनेकांची उपस्थिती होती। प्रतिनिधी राहुल वाहिवळ, न्यूज टुडे 24, परभणी।